मँगलोरची जेवणाची चव चाकाची आहे तर चला आपल्या ठाण्यामध्ये. हॅलो, मी स्वीटी पाटील ना. आज मम्मीला जेवायला बनवायला आलेला कटाला तर पप्पा बोलले चला मग आज आपण जेवायला जाऊ बाहेर ना. आज आमच्या घरा आई पण आलेली तर पप्पा आम्हाला नेला होता ठाण्याला आनंदनगर मध्ये. जरा यो वाईन अँड डाईन रेस्टॉरंट जाम फेमस आहे. तर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला समजलं यो वाईन अँड डाईन रेस्टॉरंट चालू झाले 2005 मध्ये आणि ते टायमाला इकडे एक सुद्धा रेस्टॉरंट नव्हता आणि तो चालू केला होता मिस्टर सतीश नाईक यांनी. आणि इकडे इंडोर आणि आउटडोर दोन टाईपच्या सिटिंग एरिया आहेत आणि हे रेस्टॉरंटचं नाव औरा फेमस आहे. का दुसरी रेस्टॉरंट वाली सुद्धा वाईन अँड डाईन असं नाव देवाला चालू केलं. मग मग आई व दिला मेनू कार्ड न चांगला पटेल त्या मागव. मग आमचा पहिला स्टार्टर राहिला ना, आम्ही घेतला लगेच खावायला. खाताच समजला टेस्ट जामच भारी. ने स्टार्टरचं नाव होता चिकन घी रोस्ट. सगळ्या घेतला खावायला कारण सगळ्यांना लागलेली भूक. क्रिश बोलते चमचीच्या काय खावायचा, खरी मजा तर हाताशा खावालाय. मग आम्ही एक स्टार्टर खाता असता आमचं मागच दुसरं स्टार्टर सुद्धा आलं ज्यामध्ये आम्ही तर बराच काही बी मागवला होता. मग मी घेतला चिकन सुक्का खावाला आणि तो खाताच समजला ही अस्सल मँगलोरी टेस्ट होती. नंतर घेतला केरला फ्राईड चिकन जो आवरा भारी दिसत कमी तर थांबवलाच नाही स्वतःला. टेस्ट भाई वा. आईला सांगला बघ खाऊन, ताई पण बोलली वा वा. नंतर घेतला मग चिकन उर्बल खावाला ज्याच्यावरती तर एकदम असं काजू गोलांच्या सजवला होता आणि याची टेस्ट सुद्धा जामच भारी होती. इकूनच्या प्रत्येक आयटमची टेस्ट युनिकच वाटली म्हणा. त्याचबरोबर आम्ही सुरमई तवा फ्राय सुद्धा मागवला होता आणि सुरमईची बोटी बघा कवरी मोठी आणि ती एकदम दिली होती मँगलोरियन स्टाईल मध्ये. मी सगळं स्टार्टर करून दिलं आम्हाला सव ना. आम्ही घेतला खावाला सगळे. मम्मीने खाला तर मम्मी बोलते टेस्टी ना. पप्पा बोललं अरे वा जाम भारी. आमचा स्टार्टर खपला नाही तर मेन कोर्स सुद्धा आला इकडं ज्यामध्ये आम्ही मागवला होता कोरी रोटी, चिकन गस्ती, वीर डोसा. आता टाइम होता सगळं टेस्ट करायचा. या कोरी रोटी तर एकदम क्रिस्पी होती. मग मी डोसा घेऊन चिकन गस्तीशा खाला तर खतरनाकच लागला. इकडचे सगळे डिशेसची टेस्ट एकदम मँगलोरी स्टाईल मध्ये आहे कारण ते युज करतात फ्रेश कोकोनट, बोल्ड स्पायसेस आणि रिच ग्रेव्ही आणि मँगलोर मधून आलेले फ्रेश मसाले युज करताना यावी. आणि इकडचा एम्बियन्स पण जाम भारी आहे त्याच्यामुळे आपण आपल्या फ्रेंड सोबत फॅमिली सोबत इथे येऊ शकतो. त्याचबरोबर इकडची सर्व्हिस सुद्धा जाम भारी आहे. तर इकडे लिंबू पाणीच्या हात धुवून आम्ही चाललो घरात. चला बाय बाय.